बारामतीतून न लढण्याचे अजित पवार यांनी संकेत दिले। विधानसभेची निवडणूक बारामतीच्या भविष्याची असं अजित पवार यांनी म्हटले। अनेक विकास कामं करूनही लोकसभेत हरलो असंही अजित पवार यांनी म्हटले। बारामतीचा उमेदवार ठरवताना सर्वांची मतं लक्षात घेणार, तुम्ही सर्व मतं सांगा, अंतिम निर्णय मी घेईल असंही अजित पवार यांनी म्हटलं। अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ 1.25 लाखाची चालली, आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं, आता आपल्याला पण आता 65 वर्ष झालं, आपण पण तसंच समाधानी, आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते ऐका 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 जिथं पिकतं तिथं विकत नसतं। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या। तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या मला नाही वाटत ते लढणार नाहीत, ते बारामतीच लढणार। ही लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करतायत। त्यामुळे लोकांची सहानुभूती कशी निर्माण होईल यासाठीच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।